मंडळी 24 ऑक्टोबरला आहे गुरुपुष्यामृत योग आणि हा गुरुपुष्यामृत योग 10 राशींसाठी शुभ ठरणार आहे. धनलक्ष्मीची अपार कृपा सुद्धा या राशींवर होऊ शकते. कोणत्या आहेत त्या राशी आणि कशा प्रकारचा लाभ त्यांना होणार आहे, चला जाणून घेऊया आपण. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे, म्हणून ही प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता वळूया लाभ होणाऱ्या राशींकडे. मंडळी, गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं की त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो आणि हा योग 24 तारखेला आलेला आहे. हा योग अनेक कारणांसाठी, अनेक कार्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी सोनं खरेदी केली जाते आणि आवर्जून 1 ग्रॅम तरी सोनं घ्या, म्हणजे सोन्यामध्ये वृद्धी होते, तुमच्याकडे असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते असंही म्हटलं जातं. हा गुरुपुष्यामृताचा काळ ज्या राशींसाठी शुभ ठरणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. सर्वार्थाने यशदायक असा काळ मेष राशीसाठी असेल. कामांना गती मिळेल, चांगल्या संधी मिळतील, चांगल्या घटना घडतील, समाजात तुमचं महत्त्व वाढेल. अनेक कार्यक्रमांना तुम्ही हजेरी लावताना दिसाल. मौज मजा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ मिळेल. भावंडांशी सुद्धा तुमचे चांगले संबंध राहतील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळू शकते. तुमचं बोलणं प्रभावी ठरू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेष राशीच्या लोकांना मुलांच्या प्रगतीने समाधान मिळेल. आवडत्या भोजनाचा आस्वाद तुम्ही घ्याल. घरी पाहुणे मंडळी येण्याची सुद्धा शक्यता आहे. घरामध्ये गोडधोड केलं जाईल किंवा आणलं जाईल. घराच्या सजावटीमध्ये तुम्ही रस घ्याल. दिवाळी आलेली आहे आणि त्यामुळेच घर स्वच्छता आणि घराची सजावट यामध्ये तुम्हाला रस निर्माण होईल. दुसरी रास म्हणजेच वृषभ रास. ग्रहांची अनुकूलता अनुभवायला मिळेल. कमी श्रमात जास्त प्रमाणात यश मिळेल. नेहमीची कामं वेळच्या वेळी करत राहा. अनेक अडचणी दूर झाल्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल. आवडत्या छंदासाठी वेळ देणं शक्य होईल. एखादी भेटवस्तू सुद्धा वृषभ राशीच्या लोकांना या काळात मिळू शकते. थोडक्यात काय तर धनलक्ष्मीची कृपा राहील. भावंडांच्या गाठीभेटी होतील. एखाद्या समारंभात तुम्ही सहभागी होताना दिसाल. गुंतवणूक करताना मात्र खबरदारी घ्यायची आहे. त्यानंतरची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीला काही अडचणी असतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. अडचणी लवकरच दूर होतील आणि घवघवीत यशही मिळेल. धनलक्ष्मीची कृपा मिथुन राशीवर सुद्धा होईल. महत्त्वाची जी कामं आहेत ती सोप्या पद्धतीने मार्गी लागतील. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद तुम्ही घेताना दिसाल आणि सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी सुद्धा घ्याल. वेळेचं व्यवस्थापन मात्र तुम्हाला नीट करावं लागेल, तरच तुमची कामं वेळेवर पूर्ण होतील. कर्क रास. कर्क राशीला या गुरुपुष्यामृत योगाचे अफलातून फायदे होतील. धनवर्षाव होऊ शकतो. अनावश्यक खर्चावर नियंत्रण मात्र ठेवावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं कायद्याची बंधनं पाळावी लागतील. काही प्रवास सुद्धा घडून येऊ शकतो. मनात आध्यात्मिक विचार राहतील. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू किंवा अनेक प्रकारचे लाभ गुरुपुष्यामृत योगामुळे कर्क राशीला होताना दिसतील. नोकरी करत असाल तर नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात तुम्हाला यश येईल. तुमच्या बोलण्याला किंमत दिली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा तुमचं आवडतं भोजन या काळात कराल. सिंह रास. या शुभयोगाची उत्तम फळं सिंह राशीला मिळताना दिसतील. नोकरीत नवीन आणि मोठी संधी मिळू शकते. उत्साह वाढेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. सुखसुविधांमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येईल. एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन तुमच्याकडे केलं जाऊ शकतं. घराच्या सजावटीकडे विशेष लक्ष द्याल. महागड्या वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. मनात आध्यात्मिक विचार राहतील. तीर्थयात्रेचे सुद्धा योग येतील आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. आर्थिक निर्णय मात्र सिंह राशीच्या लोकांना या काळात जपून घ्यावे लागतील. आता वळूया कन्या राशीकडे. शुभ ग्रहमानाचा अनुकूल प्रभाव कन्या राशीला नक्कीच सकारात्मक परिणाम देऊन जाईल. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. मार्गातील अडथळे दूर होतील. भाग्याची चांगली साथ राहील. महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा उत्साह वाढेल. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. शुभ ग्रहांची युती धनवर्षाव करणारी ठरेल. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. महत्त्वाची कामं सोप्या पद्धतीने मार्गी लागतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामं होतील. थोरा मोठ्यांच्या सहवासात याल. अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण कन्या राशीच्या लोकांना ठेवावंच लागेल. तुळ रास. तुळ राशीसाठी हा भरभराटीचा काळ आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. नोकरीत सुद्धा उच्च पद मिळण्याचे योग आहेत. पगार वाढ किंवा त्या दृष्टीने काही फायदे मिळू शकतात. घरात मंगल कार्याचं आयोजन केलं जाईल. वृश्चिक रास. गुरु चंद्र हर्षल योगाची उत्तम फळं वृश्चिक राशीला मिळतील. विवाह इच्छुकांना अनुकूल वातावरण राहील. चांगली स्थळं येतील.
वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला या बाबतीत अवश्य घेतला पाहिजे. अचानक धनलाभाचे योग वृश्चिक राशीसाठी सुद्धा आहेत. भाग्याची चांगली साथ मिळेल, समाजात गौरव होईल, नोकरीत कामाचं स्वरूप बदलेल आणि त्यामुळे ताण सुद्धा वाढू शकतो. धनुराशीला काही अडचणी येतील बरं का. योजना लोकांना सांगत बसू नका. तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या गुप्तपणे अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. खाण्यापिण्याची पथ्य पाळा. जीवनसाथी मात्र तुमच्या मर्जीनुसार वागेल आणि अचानक धनलाभ तुमचा सुद्धा होऊ शकतो. अचाट साहस करण्याच्या फंदात मात्र पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करा. थोरा मोठ्यांचं सहकार्य मिळेल. एखाद्या समारंभातही तुम्ही सहभागी व्हाल. मौज मजा करण्यासाठी पैसे खर्च करताना दिसाल. मकर रास. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण मकर राशीसाठी राहील. विविध प्रकारचे लाभ होताना दिसतील. तुमचं महत्त्व वाढेल. इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूरक असं ग्रहमान राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना काळ चांगला आहे. महत्त्वाच्या बातम्या कळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो. भेटवस्तू सुद्धा प्राप्त होऊ शकतात. आता वळूया कुंभ राशीकडे. चंद्र आणि हर्षल युतीचे शुभ परिणाम कुंभ राशीला दिसून येतील. मंगल कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. घरात नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत तुमचं पारडं जड राहील. कामाचा ताण कमी होईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. सुखसुविधांमध्ये वाढ होईल. पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुलांच्या यशामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि प्रवासात मात्र तुम्हाला सतर्क राहावं लागेल. आता वळूया मीन राशीकडे. मीन राशीच्या लोकांना नाविन्यपूर्ण अशा कल्पना सुचतील. त्याचबरोबर कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता कुठल्याही कामासाठी तुम्ही जेव्हा कराल तेव्हा अटी शर्ती नीट वाचून घ्या, मगच कुठेही सही करा. भावंडांच्या गाठीभेटीचे योग या काळात येतील. मौज मजा करण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलू शकते. चंद्र-मंगळ युती अनेक बाबतीत तुमच्यासाठी यशदायी ठरू शकते. मीन राशीच्या लोकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढताना दिसेल. विद्यार्थ्यांना अनुकूल असा हा काळ असेल. संशोधन क्षेत्रातील लोकांच्या कामगिरीची सुद्धा दखल घेतली जाईल. तर मंडळी, 24 ऑक्टोबरला असणारा गुरु पुष्यामृत योग हा सकाळी 6:38 सुरू होईल. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:37 असेल. हा संपूर्ण दिवसच विशेष योग मानला जाणार आहे. त्यामुळेच या दिवसामध्ये तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एखादी साधना सुरू करू शकता. कुठलीही गोष्ट सुरू करण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. शक्य असेल, तुमचं बजेट असेल तर सोनं खरेदी गुरु पुष्यामृत योगाला नक्की करावी. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या सोन्यामध्ये वाढ होत जाते असं म्हणतात. आणि जर सोनं खरेदीचं तुमचं बजेट नसेल तर महालक्ष्मी अष्टकाचा 11 वेळा पाठ करा. नक्कीच तुमची आर्थिक समस्या दूर होईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.